तरी सुद्धा तुम्ही जरी नाही म्हटलात की गावकी भावकीची निवडणूक नाही, तरी वारंवार कसं होतंय बघण्याचं एक याच्याकडे एक परसेप्शन असं आहे की शेवटी तुमच्या पत्नी उभ्या आहेत आणि सोबत तुमच्या भगिनी उभ्या आहेत, तुमच्या समोर 2 उमेदवार आहेत जे दोन्ही घरातलेच उमेदवार आहेत. प्रचार करताना एवढं सोपं नसतं, कारण निवडणुकांच्या वेळेस आपल्याला जावं लागतं, मतं मागताना लोकांना सांगावं लागतं की आपला उमेदवार चांगला आहे. नॉट नेसेसरी की तुम्हाला समोरचा उमेदवार वाईटच हे सांगावं लागतं, पण आपण बेटर आहोत हे सांगावं लागतं. समोरचा उमेदवार आपल्या घरातलाच आहे, हे किती कठीण आहे. मी कमलेशजी ह्या निवडणुकीमध्ये विकासावर मतं मागतोय. मी राज्यामध्ये गेले 34 वर्ष काम करत असताना या 34 वर्षामध्ये मी काय काम केलेलं आहे, मतदारसंघात काय काम केलेलं आहे हे माझ्या मतदारांना चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळं मी त्यांना सांगतो की इतके दिवस आपण मतदारसंघामध्ये सेंट्रलचा निधी आणू शकलो नाही, स्टेटचा निधी आणूनच आपण विकास केलाय. आता आपल्याला सेंट्रलचा निधी आणून विकास करायचा आहे. त्याकरता सेंट्रलमध्ये असणारे सत्ताधारी पक्ष त्यांच्या विचाराचा खासदार जर निवडून गेला तर सेंट्रलचा निधी अनेक प्रकारे आपल्याला आणता येतो. वर्ल्ड बँकेचा निधी आणता येतो, जायका किंवा अशा जपानचा निधी गव्हर्नमेंटचा आणता येतो. असे वेगवेगळे निधी आणता येतात. आणि मी पहिल्यापासून विकासाला महत्त्व देणारा कार्यकर्ता आहे. मला कामाची आवड आहे, त्याच्यामुळे मी सकाळपासून अर्ली मॉर्निंग स्वतःला झोकून देतो आणि लोकांचे प्रश्न सोडवतो. मला रिझल्ट्स लागतात. मी काम क्वालिटीचं करण्याचा प्रयत्न करत असतो. उगीच वरवर काहीतरी करायचं वेळ मारून द्यायची हे माझ्या स्वभाव नाही आहे आणि ते मला स्वतःलाही पटत नाही. त्याच्यामुळं त्या प्रकारे मी ह्या निवडणुकीकडे बघतोय. आणि बघत असताना मला दुसऱ्याबद्दल काही बोलायचंच नाही. मी फार सांगताना एवढं सांगतो की मागं ज्यांना निवडून दिलंय त्यांची तुलना करता आमचाच उमेदवार तुम्ही निवडून दिला महायुतीचा, तर तुलनात्मक हा महायुतीचा उमेदवार 5 वर्षाच्या करता केंद्राच्या राज्याच्या जास्तीत जास्त योजना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये खेचून आणण्याचं काम करेल आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ हा विश्वास मी मतदारांना देतोय.